नमस्कार. तर मी आज बनवणार आहे खूपच हेल्दी असे लाडू. मी इथे पाव किलो खजूर घेतलेत. खजूरच्या बिया काढून घेते. सर्व खजूरच्या बिया काढून घ्यायच्या. त्यानंतर मी इथे सुकं खोबरं घेतले. 4 वाटी मी सुकं खोबरं घेतले. हे खोबरं सुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खोबरं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता. खोबरं चिरून झाल्यानंतर मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं. बारीक करायचं नाही, जाडसर वाटायचं. मी हे खोबरं जाडसर वाटून घेतलेलं आहे. गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवलाय आणि हे वाटलेलं खोबरं थोडासा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम आणि 1 वाटी अक्रोड हे सुद्धा जाडसर वाटून घ्यायचं आहे. खोबरं तांबूस होईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे. ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं. असं आपण खोबरं भाजून घेतलं तर खोबऱ्याचा कच्चटपणा निघून जाईल. त्यामुळे हलकंसं तांबूस कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. आणि त्याच फ्राय पॅन मध्ये 2 चमचे तूप घालायचं. तूप थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये वाटलेले ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आणि ते हलकेसे परतून घ्यायचे. जास्त लालसर नाही करायचे. ड्रायफ्रूट सुद्धा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेतले. ते सुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचे. हे काढून घेतल्यानंतर आपल्याला खजूर सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. मी खजूर मिक्सरला बारीक वाटून घेतले. ते सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये काढून घ्यायचे आहे. मी इथे थोडे मनुके घेतलेत. तुमच्याकडे काळे मनुके असतील तर ते तुम्ही वापरू शकता. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं, अगदी एकजीव करायचं, जेणेकरून ह्याचे आपल्याला छोटे छोटे चांगले लाडू वळता येतील. मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी लाडू वळून घेते. तुम्हाला जेवढ्या साईजचे पाहिजेत त्या साईजचे लाडू वळून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला लाडू तयार झालेला आहे. असेच मी सर्व लाडू बनवून घेते. आता पावसाळा चालू झालेला आहे, तर पावसाळ्यामध्ये हे हेल्दी लाडू आपण सकाळी एक खाऊ शकतो आणि मुलांना डब्यातही आपण हे लाडू देऊ शकतो. खूपच मस्त हेल्दी आणि चविष्ट असे हे आपले लाडू बनून तयार आहेत.
तुम्ही हे हेल्दी पौष्टिक लाडू घरी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.